पाहुयात पुढची बातमी। अवकाळीचा तडाखा मराठवाड्यातल्या पिकांना बसलाय। प्राथमिक अंदाजानुसार मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांमध्ये 25,000 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं। रब्बी पीक हातचं गेल्यामुळे खरीपाच्या तयारीची शेतकऱ्याला आता चिंता आहे। पाहुयात। अवकाळीचा रब्बी पिकांना तडाखा। मराठवाड्यात 25,000 हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त। खरीपाच्या तयारीची शेतकऱ्यांना विवंचना। रविवारी आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाचा मराठवाड्याला तडाखा बसलाय। अवकाळी पावसात गहू, ज्वारी, मका, हरभरा यासह कलिंगड, टरबूज आणि द्राक्ष या पिकांना मोठा फटका बसलाय। ऑगस्ट सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीतून मराठवाड्यातला शेतकरी सावरत असताना पुन्हा अवकाळीचा असा तडाखा बसलाय। परभणी जिल्ह्यामध्ये 4,900 ते 5,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। लातूरमध्ये 15,000 ते 15,119 हेक्टरमध्ये, तर बीडमध्ये 3,400 ते 3,409 या जमिनीवरील पिकांचं नुकसान झालंय। दोन्ही हंगामात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। घ्यावं लागतंय, तुम्हाला सांगतो मी। एक तर माझ्या अंगावर 1.5 पाऊण 2 लाख रुपये देणार, कसे करायचं शेतकऱ्याने मला सांगा। येवं पंचनामे करावं, शासनानं मदत द्यावं, का करतं माणूस मला सांगा। एक तर 2-2.5 लाख रुपये देणार माझ्या अंगावर, मालकीनीचे झुमके ठेवून पैसे काढला गुत्ते करायला द्यायला, का करावं? कारण एक मुलगा एक मुलगी आहे, 10वीला मुलगी आहे। शेतातला गहू, ज्वारीचं नुकसान झाल्यानं पुढचे 6 महिने घरात खायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। ज्वारी आणि मका आडवा पडल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झालाय। आमच्याजवळ जनावर आहेत, आम्हाला चाऱ्याचा जनावरावर उदरनिर्वाह होते आणि ज्वारी ती आम्हाला खाण्यासाठी याच्यासाठी लागते, आणि गहू जे वर्षभराचं म्हणजे लागणारच हे त्याच्यासाठी गहू पण लागतात, त्याच्यामुळं आतोनात नुकसान झालेलं आहे। राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातही मोठं नुकसान झालंय। अजून पंचनामे सुरू झालेले नाही आहेत। पंचनामे सुरू झाल्यावर नुकसानीचा खरा अंदाज येणार आहे। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।